नमस्कार मित्रांनो, मी तेजश्री केतकर सेवन राउंड्स इन्फोटेनमेंटच्या आजच्या भागात आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते। मित्रांनो, आमचं चॅनल जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर ते जरूर सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तो जरूर लाईक करा। आजचा विषय थोडासा वेगळा आहे। हा विषय खास मैत्रिणींसाठी आहे। प्रत्येक लग्न झालेल्या स्त्रीला माहेरची ओढ ही असतेच। माहेर हा जिव्हाळ्याचा विषय असतो। सासरी खूप बंधन असतात, माहेरी खूप फ्रीडम असतं असं अनेक स्त्रियांना वाटतं। म्हणून जिथे फ्रीडम मिळतं ते माहेर फार महत्त्वाचं आहे आणि तिथे आपण एकदा कधी जातोय याची ओढ प्रत्येक स्त्रीला लागलेली असते। जसं सासरचे नातेसंबंध जपावेत यासाठी प्रत्येक लग्न झालेली स्त्री प्रयत्न करते, तसेच माहेरचे नातेसंबंध जपावेत यासाठी करते का? मैत्रिणींनो, माहेर हा एक दुर्लक्षित राहिलेला विषय आहे। म्हणजे आजच्या भाषेत आपण माहेराला ग्रँटेड धरतो। माहेरचेही नातेसंबंध आपले चांगले राहावेत असं तुम्हाला वाटत असेल तर या आजच्या भागात मी काही टिप्स तुम्हाला देणार आहे, त्या तुम्ही जरूर समजून घ्या। जसे सासरी कसं वागलं पाहिजे, आपले सासरच्यांशी संबंध चांगले व्हावेत म्हणून प्रत्येक सासूरवाशीण प्रयत्न करत असते, आपल्यात बदल करत असते, सासरच्या प्रमाणे वागायचा प्रयत्न करते। तसंच माहेरच्यांच्या बाबतीत ती करते का? तर उत्तर आहे नाही। माहेर ही एक आराम करायची जागा आहे असं प्रत्येक सासूरवाशिणीला वाटतं, म्हणून कधीदा माहेरी जाते आणि आराम करते याची ती वाट बघत असते। मैत्रिणींनो, जर आपण एखाद दोन दिवसासाठी माहेरी जात असू आणि जर तिथे जाऊन आपण आराम केला तर माहेरच्यांनाही काही हरकत नसते। पण जर आपण अनेक दिवस माहेरी राहत असू आणि आपण रोजच आराम करत असू तर आपली भाऊजय असेल, आपल्या बहिणी असतील, त्याचप्रमाणे आपल्या आईलाही आपला आराम करणं खटकू शकतं। आणि म्हणूनच माहेर ही फक्त आरामाची जागा आहे असा विचार न करता माहेरी गेल्यानंतर माहेरच्या लोकांसाठी मी काय करू शकते का हाही विचार प्रत्येक लग्न झालेल्या स्त्रीने करणं आवश्यक आहे। बरेचदा स्त्रिया माहेरी गेल्यानंतर आपल्या मुलांची सगळी जबाबदारी ही आपल्या आईवर किंवा आपल्या वहिनीवर टाकतात की मुलांना अंघोळ घालायची तर वहिनी तूच घातली पाहिजेस, माझ्या मुलाला हे आवडतं किंवा माझ्या मुलीला हे आवडतं त्यामुळे नाश्त्यात हाच पदार्थ असला पाहिजे आणि तो आईनीच केला पाहिजे, आम्हाला अशा गोष्टी आवडतात, आम्हाला तसं आवडतं, अशा स्वतःच्या गोष्टी ह्या माहेरच्यांवर लादण्याचा प्रयत्न केला जातो। बरेचदा माहेरच्यांना ते काम जास्त पडत आहे किंवा आपल्यामुळे काम जास्त करावं लागत आहे याचा एकदाही विचार केला जात नाही आणि हा विचार करणं हा प्रत्येक माहेरवाशिणींनी आवश्यक आहे। कारण माहेरच्या लोकांना असं ग्रँटेड धरणं योग्य नाही। आपली आई लग्न व्हायच्या आधी जरी आपल्याला हातात एखादी गोष्ट आणून देत असेल किंवा आपल्याला आवडता नाश्ता करून देत असेल तर कधीतरी तिलाही असं वाटू शकतं की जेव्हा आपली मुलगी येते तर कधीतरी मुलीच्या हातचा चहा आपण प्यावा। जसं आपण आपल्या भाऊजाईकडून अपेक्षा करतो की तिने तिच्या सासू सासऱ्यांशी, तिच्या सासरच्यांशी योग्य पद्धतीने वागावं, सगळ्यांकडे नीट लक्ष द्यावं, तसंच कधीतरी आपल्या आईलाही आपल्याबद्दल काही अपेक्षा आपली आई करत असेल याचाही आपण विचार करणं आवश्यक आहे। त्या अपेक्षा अतिशय साध्या सोप्या असतात की आपल्या घरी जेव्हा आपली मुलगी येते तर कधीतरी मुलीनीही आपल्याला चहा करून द्यावा, मुलीनीही काही काही चांगल्या गोष्टी आपल्याला सांगाव्यात। स्त्रिया जेव्हा माहेरी जातात तेव्हा सतत सासरचं कौतुक करत राहतात, म्हणजे काही ठराविक प्रमाणात ते चांगलंही आहे की त्या सासरी रुळलेले आहेत। पण बरेचदा आमच्या घरी असं असतं, आम्ही असेच वागतो, आम्ही असं करतो, आम्ही असं काही करत नाही, तुमच्याकडे ना सगळं वेगळंच आहे, तुम्ही कसं हे जगता, तुम्ही कसं हे करता, अशी माहेराला नावं ठेवली जातात। मैत्रिणींनो, सासरची संस्कृती वेगळी आहे, सासरचं जे वातावरण आहे तिथल्या पद्धती ह्या वेगळ्या आहेत आणि तुम्ही तिथे रुळलेले आहात। पण माहेरची संस्कृती वेगळी आहे,
माहेरी आपली भाऊजाई आलेली आहे, तिच्या पद्धतीनेही आपलं माहेर थोडंसं बदललेलं आहे, आपल्या आईच्याही काही वेगळ्या पद्धती आहेत, त्यामुळे त्या पद्धतींचा आदर राखणं हे आपलं कर्तव्य आहे. माहेराला नावं ठेवणं की तुमच्याकडे ही गोष्ट कशी नाही, आम्हाला बाबा ह्या गोष्टी चालत नाहीत, ह्या गोष्टी माहेरच्यांना खटकतात. कारण त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांचं आयुष्य उत्तमरित्या चालत असतं. त्यामुळे जेव्हा कधी आपण माहेरी जाऊ तेव्हा कृपया माहेरच्यांना नावं ठेवणं बंद करा आणि आपल्या गोष्टी माहेरच्यांवर लादणंही बंद करा. मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. जर तुमच्यात काही बदल करावेसे वाटत असतील तर हे चांगलंच लक्षण आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत जरूर पोहोचवा. आमचं चॅनेल 7 राउंड्स इन्फोटेनमेंट जरूर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. जय हिंद, जय भारत.